हॅलो मित्रांनो, नमस्कार. इंजिनियर फार्मरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रोटर खरेदी केलेला. तर हा व्हिडिओ खास कशासाठी बनवतोय की रोटर खरेदी केल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी सुरुवातीला करायला पाहिजेत. रोटर खरेदी केल्यावर सर्व नट, आधी आता हे नट दादा टाईट करतात. नावांची बुद्धिमान आहे बरं का. त्यांचं आता हे नट टाईट करतात. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सगळे नट आहेत का ते बघायचे. हे आपलं टापलिंगला जोडणारं एक पार्ट आहे. तर ह्या पार्टला 1 2 3 4 5 6 नट आहेत टोटल. कधी कधी 6 नटाच्या ऐवजी 2 किंवा 3च नट येतात. ते खास करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर हे आपल्या हातात जे दिसतंय हे आहे मागच्या साईडची स्प्रिंगचा एक पार्ट, जो की आपल्या ह्या फळीला लागतो रोटरच्या. हा या ठिकाणी बसतोय. ह्याची पण सेटिंग त्यांच्याकडून व्यवस्थित करून घ्या. हे झालं की त्याच्यानंतर तिथं आहे स्पॅनरचा बॉक्स. टोटल स्पॅनर्स त्याच कंपनीचे येतात आपल्याला ओरिजिनल, ते बघून घ्यायचे. त्याच्यानंतर त्या स्पॅनरच्या जवळच आणखीन एक टॅपिंगचा दिसतंय, ते जे आहे का ते पण हीट डिसिपेशनसाठी खास करून कंपनीने दिलेलं आहे. यात जाळी दिसते. ही जाळी कशासाठी आहे तर हवेतलं पार्टिकल्स बारके आत गिअर बॉक्स मध्ये येऊ नये म्हणून. हा बसतो इकडच्या गिअर बॉक्सच्या वेंटला बसतो, ज्या ठिकाणाहून आपण ऑइल पण फिल करतो. आणि याच्यानंतर हा मिडलचा गिअर बॉक्स, जो की पिनियनचा गिअर बॉक्स आहे, ह्याला पण त्यांनी एक दुसरा एक पार्ट दिलेला आहे. ह्याच्यावरती काय केलेलं आहे त्यांनी ऑइल लेवल दिले, लो आणि हाय. हा पण मूळ नट काढायचा आणि हे पण बसून घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी एकदम मन लावून लक्षात घ्यायच्या ज्यावेळेस आपण रोटर खरेदी करतो. आपल्याला शेतात चालवण्यासाठी इथं सेटिंग दिलेली. ह्या सेटिंग शेतातून जर नवीन शेतकरी असेल, त्यांना समजत नाही किती लावायचे वगैरे, ते पण आपण त्यांच्याकडून लावून घेऊ शकतो. हे 2 नट आता खाली लावले आणि हे होल्स वरी घेतले की हा थोडा जास्त लागतो. त्यामुळे ही एक सेटिंग सर्वात महत्वाची सुरुवातीला करायला लागते आपल्याला. आणि हा सर्वात महत्वाचा पार्ट प्रोपेलर शाफ्ट. त्याला प्रोपेलर शाफ्ट काय म्हणतात, 2 साईडला युनिव्हर्सल जॉईंट झाला आणि हा अँगलमध्ये रोटरी पॉवर ट्रान्सफर करतो आणि सगळे पाहणे. तर मित्रांनो, हा रोटर आपण सबसिडीमध्ये घेतलेला आहे. सबसिडी कशी मिळवायची, त्याच्यानंतर रोटर सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर रोटर कसा चालवायचा, कोणती रोटर चालवताना काळजी घ्यायची, रोटरचा मेंटेनन्स कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जावा आणि तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.